शहरातील भानखेडा परिसरात एका 18 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला। या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती। या घटनेला आता आठवडा पूर्ण होत आहे। या प्रकरणातील आरोपींची नावे जाहीर करण्यात यावे अशी मागणी सर्वत्र होत असताना शनिवारी पोलिसांनी 5ही नराधमांची नावे उघड केली आहे। सर्व आरोपी हे भानखेडा येथील आहे। पीडितेने मध्यवर्ती कारागृहात पोलीस परेड दरम्यान आरोपींना ओळखले, त्यानुसार पोलीस कारवाई करत आहे। आरोपींची नावे अशा प्रकारे आहेत: ईश्वर पांडुरंग मरस कोल्हे 34 भानखेडा, दिवाकर श्रीकृष्ण मरस कोल्हे 25 भानखेडा, प्रमोद नारायण वाघाडे 31 भानखेडा, शुभम उर्फ सोमेश्वर नारायण वाघाडे 28 भानखेडा, उमेश बेनीराम भोयर 47 भानखेडा अमरावती। दिनांक 28/3/24 रोजी सायंकाळी 8:30 ते 9:15च्या दरम्यान फिर्यादी पीडिता आणि तिचा मित्र असे या भानखेडा खुर्द फाटा म्हणजे आपला जो चांदूर रेल्वे रोड आहे त्या रोडवरून भानखेडा गावाकडे जाणारा असा रस्त्याचा एक बोर्ड आहे। त्या ठिकाणावरून आतमध्ये एक 100 ते 150 मीटर अंतरावर त्या ठिकाणी ते त्यांच्या दुचाकीवरून फिरण्यासाठी गेलेले होते। त्याचवेळी त्यांना एकूण फिर्यादीप्रमाणे 7 आरोपी, परंतु तपासामध्ये 5 आरोपी निष्पन्न झालेले आहेत। ते 5 आरोपी त्यांनी अडविले आणि त्या ठिकाणी त्यांना मारहाण करून काठीने मारहाण केली। फिर्यादीच्या मित्राला दोरीने बांधून ठेवले आणि त्यांना मारहाण करून त्यांच्याकडचे 120 रुपये काढून घेतले आणि त्यानंतर त्यापैकी एका आरोपिताने फिर्यादीवर, आरोपी ईश्वर पांडुरंग मरस कोल्हे यांनी फिर्यादीवर म्हणजेच पीडितेवर अतिप्रसंग केलेला आहे। या प्रकरणी फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यामध्ये कलम 189 CR नंबर 189/2026, कलम 70(1), 77, 127(2), 351(2), 310(2) भारतीय न्याय संहिताप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। या प्रकरणी माननीय CP साहेबांनी स्वतः भेट दिलेली असून आम्ही दोन्ही DCP श्याम गुगे साहेब, मी, तिसरे DCP आमचे धुमाळ साहेब, क्राईमचे DCP आमचे पुणकर साहेब, बचाटे साहेब आणि त्याचबरोबर या पोलीस ठाण्याचे शिरसाट साहेब, नंतर संदीप चव्हाण क्राईमचे आणि सर्व DB स्टाफ फ्रेझरपुराचा आणि इतर आयुक्तालयातील DB स्टाफ अशा सर्वांनी त्या ठिकाणी भेट देऊन या गुन्ह्यातील 5 आरोपितांना तात्काळ त्याच दिवशी सकाळी ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करून अटक केली। या आरोपीने तिच्यावर अतिप्रसंग केल्यानंतर ती कपडे घालत असताना पुन्हा तिला धमकी दिली की व्हिडिओ काढला आणि धमकी दिली की आम्ही जर तू हे कुठे सांगितलंस पोलिसांना किंवा पालकांना तर आम्ही तुझा हा व्हिडिओ सार्वजनिक करून तुझी बदनामी करू, अशा पद्धतीची धमकी दिली। त्यावरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणी सर्व 5ही आरोपींना ईश्वर पांडुरंग मरस कोल्हे, दिवाकर श्रीकृष्ण मरस कोल्हे, प्रमोद नारायण वाघाडे, शुभम सोमेश्वर वाघाडे आणि उमेश बेनीराम भोयर अशा 5 आरोपितांना ताब्यात घेण्यात आलेले असून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात येऊन पुढील तपास फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी केलेला आहे। या प्रकरणी गुन्ह्यातील वापरलेले हत्यारं, मोबाईल, दुचाक्या या जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आरोपितांची जी ओळख परेडची कारवाई आहे ती सुद्धा माननीय मॅजिस्ट्रेटकडून पूर्ण करण्यात आलेली आहे।